बसवराजजी मेत्रे साहेब, तसेच हनुमंतू साहेबू, नागनाथ कासोळकर, सिद्धराम कामाटे साहेब, तसेच आमच्या फॅमिली मेंबरमधले गांधी परिवारचे आमचे विनोद गांधी, तसंच संजय गांधी, बिजरगी साहेब पाटील आणि सर्व आमचे मित्र मस्के सर आमचे आणि सर्व पदाधिकारी आमचे पत्रकार बंधू वगैरे. खरं तर दरवर्षाप्रमाणे यंदाही आम्ही या ठिकाणी फुलारे मॅडमचा सत्कार या एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी आपण करत आलेलो आहोत. गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही कुठल्याही भाषणबाजी किंवा स्टेज येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचंच आपण आलेले सत्कार आणि त्यांना शुभेच्छा, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही दरवर्षी करतोय. प्रथमतः मला दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही जे टाईम दिलो त्या टाईमावेळी आलो नाही. काही लोकांनी फार वेळ या ठिकाणी उभारला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रम आपण सुरुवात करावा असं विनंती. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ता सन्माननीय ज्योतिताई वाघमारे आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे ज्यांनी सांगितलं की सर्वांना जे आजचे सत्कार मूर्ती आहे ज्यांचं वाढदिवस आहे त्यांना भेटण्यासाठी ही भाषणं वगैरे त्यांनी रद्द केलेली होती. पण तुम्ही जास्त न बोलता आपल्याला श्रीदेवीताईने गेल्या 12-13 वर्षामधले एक समाजसेविका, एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या प्रभागात नव्हे तर संपूर्ण शहरामध्ये ज्या जाती आणि धर्माचा भेद न करता सर्व जाती धर्मांच्या ज्या समस्या असतील त्यांनी त्या सोडवण्याचा आतोनात प्रयत्न करून, उदाहरण म्हणजे आपल्या इथं जो मुस्लिम समाजाचा कब्रस्तान आहे त्यासाठी त्यांनी त्यांच्या माध्यमातून भरीव असा निधी देऊन तो सुशोभीकरण केले. त्याचबरोबर ख्रिश्चन समाज असेल आणि मोदी स्मशानभूमी ही सार्वजनिक सर्व जातीच्या लोकांना, धर्मांच्या लोकांना, तिथे फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांचा त्या ठिकाणी अंत्यविधी होत नाही, त्याही भागात त्यांनी त्या ठिकाणी जी तिथले खुर्च्या असतील, तिथल्या ज्या सुशोभीकरणाच्या असेल त्याही ठिकाणी, कारण लोकांना त्या ठिकाणी जो धुतका जातो येताना निदान जाणाऱ्याला तरी समाधान मिळावं ही भावना त्यांनी मनात ठेवून ही समाज उपयोग काम त्यांनी त्यात ह्या आपल्या सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आज त्याची प्रतिनिधी म्हणून जॉन हे त्यांना नेहमी साथ देतात आणि त्यांच्या कुठल्याही कामाला जॉनचा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा असतो. कारण जॉन हे पडद्यामागचा हिरो आहे आणि पडद्यावरचे खरे हिरो दाखवण्याचं काम त्यांनी त्या श्रीदेवीताईंना दाखवतात. पण जॉन हे परंतु कारण जॉनचं असं आहे की मग जेणेकरून मी ज्या परिस्थितीमध्ये हा जीवनमान काढलेलं आहे परंतु त्यातूनही समाजाचं देणं लागतं ही भावना ठेवून त्यांनी या समाजासाठी काम करण्याचे दोघं मिस्टर आणि मिसेस हे करत आलेले. मी निश्चितपणे या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या ते आपल्या हिमाचल कारणावर त्यांनी नवीन संसद भवन दाखवला. विशेष माणसाने जगात असताना स्वप्न बघावं लागतो, पण तो ते स्वप्न बघत असताना आम्ही सगळ्यांच्या शुभेच्छा देतो. त्यांचे जे स्वप्न असतील, त्यांच्या ज्या संकल्पना असतील त्यांनी ईश्वराने त्यांना पूर्ण करावं आणि त्यांना उदंड आयुष्य लावं, उत्तम आरोग्य लाभो, असे जनसेवा त्यांच्या आपण लढावं ही सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय. गेल्या 10 वर्षापासून सुरभीताईने सोलापूर शहरामध्ये एक नगरसेवक, एक महिला धडाडीने काम करतात ते सोलापूरकरांना दाखवलेलं आहे. कुठलीही जातपात, कुठलीही भेदभाव न करता प्रत्येक समाजाचं काम जे काही अडीअडचणी असतील ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी मी एवढं सांगेल, जॉन सर्व प्रेसवाले माझ्याकडे बघायला घेऊन मी त्यांना शुभेच्छा देतो. तुमची जे काही मनोकामना, जे काही इच्छा असेल ते पूर्ण हो, एवढीच असेल भेट देऊन देऊ शकतो. आणि बहिणी सगळं सांगितलेलं आहे. मी अनेक वर्षापासून बघतोय दुकान कॉर्नरला असल्यामुळं प्रत्येक जयंती, प्रत्येक कार्यक्रम कोणी हिरिरीने सगळं आयोजन करत असतात आणि ह्याच्याबरोबरच बाकीच्या कामाची तर माहिती सर्वांनी दिलेलीच आहे. आणि त्यांनी जे काय आजपर्यंत केलेलं कामाची पावती म्हणून त्यांना लोकांनी पण प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे. यानंतर देखील
त्यांची इच्छा आणि मनोकामना असेल ती देवाने पूर्ण करावी आणि त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि या सह्याद्री शॉपिंग सेंटरच्या वतीने मी त्यांना आजच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय श्रीदेवीताई फुलार यांचा वाढदिवस साजरा करत असताना अत्यंत मनापासून आनंद होत आहे. सोलापूर शहरामध्ये एक प्रभावी नगरसेविका म्हणून गेले तरी सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक वेगळा ठसा उमटलेला आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन प्रत्येक जाती धर्माचे काम करणे त्यांची नाचवते आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सोलापूर शहरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी गेले 10 वर्ष त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे आज पाहतो की सोलापूर शहरामध्ये एक अत्यंत प्रभावशाली धाडसी नगरसेविका म्हणून सन्माननीय श्रीदेवीताई फुलार यांच्याकडे पाहिलं जातं. हे पाहत असताना त्यांनी सोलापूर शहरामध्ये शहर मध्य असू द्या किंवा सोलापूरच्या लोकसभेमध्ये प्रत्येक समाजामध्ये ज्या काही अडचणी असतात ते सोडवण्यासाठी गेले 5-6 वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सन्माननीय संजय गडे सांगितलं की सोलापूर शहरामध्ये ज्या काही स्मशानभूमी असतील ते चांगल्या पद्धतीनं सुशोभित करण्याचं काम त्याने विशेष उल्लेखनीय असं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मुस्लिम कब्रस्तान असू द्या की हिंदू मुस्लिम समाजाचा कब्रस्तान असू द्या या ठिकाणी देखील त्यांनी जातीनं लक्ष देऊन हे कब्रस्तान देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने सुशोभित करण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी आपल्या प्रभागामध्ये देखील वेगवेगळी कामं तर केलेलीच आहे, लोकांचे प्रश्न तर सोडवले, परंतु एक सोलापूर शहरामध्ये एक महिला उमलत नेतृत्व म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करत असल्यामुळं आज सोलापूर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडं एक वेगळ्या आशेने पाहत आहेत. आज आपण पाहतो की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं महिला पुढे यायला पाहिजे त्या पद्धतीने दिसत आहे, परंतु श्रीदेवीताई फुलार यांच्या माध्यमातून एक धाडसी महिला म्हणून आज सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांना संधी देखील आहे आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे. आज आपण पाहतो की महाराष्ट्राच्या प्रवक्ते म्हणून आदरणीय ज्योतिताई वाघमारे एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी छाप पडलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण पाहतो की महिला देखील पुढे आल्या पाहिजे. आणि असं मला या ठिकाणी वाटतो की आपण वेगळ्या पद्धतीनं ज्या जाहिराती केल्या, निश्चित माणसाच्या जीवनामध्ये केव्हा कोणाचं काय नशीब असते सांगता येत नाही, तर या दृष्टिकोनातून आपल्या ज्या काही मनामधल्या आशा आकांक्षा असतील त्या पूर्ण हो असे श्री आदी जामणी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सोलापूर शहर जिल्हा जामणी मोदी समाज संघटनेच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि समस्त शिवसेनेच्या वतीनं धराडीच्या नगरसेविका श्रीदेवीताईंना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करावं अशी मी विनंती करते. खरं तर आदरणीय जॉन अण्णा असतील किंवा आमच्या आदरणीय श्रीदेवीताई असतील यांचा प्रवास आम्ही खूप जवळून बघितलाय. म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणं हे कशाला म्हणतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर या दोघांच्याकडे बघावं. कारण अनेक अडचणी येतात, त्या प्रत्येक अडचणीला तोंड कसं दिलं पाहिजे. म्हणजे जॉन अण्णांचा तर प्रवास जांभुनी सेना काढल्यापासून तेव्हापासून आम्ही बघतोय की त्या एका शाखेपासून सुरुवात करणं असेल, प्रभागातील नागरिकांची कामं करण्यासाठी अर्ध्या रात्री धावून जाणं असेल, अगदी मग बऱ्याच वेळेला एका मतानं जरी पराभव झाला तरी सुद्धा हार न मानता पुन्हा परत जिद्दीनं उभं राहणं असेल आणि केवळ आम्ही गरिबीमध्ये जन्माला आलो म्हणून रडत न बसता त्या गरिबीचं स्वतःच्या कर्तृत्वावरती श्रीमंतीमध्ये रूपांतर करणं असेल आणि ती श्रीमंती ही फक्त पैशाची सोन्याची न ठेवता मनाची सुद्धा श्रीमंती तेवढीच ठेवणं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्याला जॉन अण्णा आणि श्रीदेवीताई या दोघांच्याकडे बघावं लागतं. त्यामुळे आदरणीय श्रीदेवीताईंना एवढ्यासाठी मला त्या आवडतात की अनेक वेळेला जेव्हा महिला राखीवमधून महिला निवडून जातात किंवा बऱ्याच वेळेला असा आरोप होतो की बाबा मग महिला नावापुरत्या राहतात आणि त्यांचे पती किंवा त्यांच्या घरचे ते कारभार सांभाळतात, तो आरोप आपण श्रीदेवीताईंच्या बद्दल अजिबात करता येणार नाही. लेडी दबंग कशाला म्हणतात हे बघायचं असेल तर त्यांच्याकडे बघावं. कारण सोलापूर महानगरपालिका ही दणाणून कशी सोडायची हे त्यांना खूप चांगलं माहिती आहे. आणि मग कधी महापालिकेला कुलूप लावणं असेल किंवा आपला बुलंद आवाज असेल त्याच्यामुळे ते नेहमीच प्रभागातल्या असेल किंवा सोलापूर शहर जिल्ह्यातल्या नागरिकांच्या हक्कासाठी नेहमी झगडत असतात. त्यामुळे जनतेला न्याय देणारे आणि जनतेसाठी आश्वासन वाटणारे एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेच त्यांच्याकडे बघतो.
त्यातल्या त्या सोलापूर शहरामधील विविध समाजातील स्मशानभूमींचं जे विकास काम त्यांनी केलं त्यासाठीही लोकांनी त्यांचं अनेक वेळेला अभिनंदन केलं. परंतु खरं तर मला वाटतं की हा वाढदिवस हा खूप महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये होतोय. आताच आमचे आदरणीय हेंबटी साहेब आणि भंडारे साहेब जे म्हणाले की वाढदिवसाच्या पत्रिकेवरती संसदेचं चित्र होतं, पण मला वाटतं आजपासून एक काही दिवसापूर्वी सुद्धा भंडारे साहेब आणि हेंबटी साहेबांची खूप मोठी बातमी पेपरमध्ये आलेली होती. त्यामुळे जेव्हापासून महाराष्ट्रातली ही राजकीय परिस्थिती बदलली आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं बंड झालं, मला वाटतं की त्याच्यानंतर प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता हा स्वतःच्या कर्तृत्वावरती काहीतरी बनावं ह्याची स्वप्न बघू लागला. आज इथे जेवढी माणसं ह्या बाजूला बसले, मग आमचे नागनाथजी कासलोलकर असतील किंवा आमचे आदरणीय आरिफभाई असतील, देवेंद्र भंडारे साहेब असतील, संजय हेंबटी साहेब असतील किंवा श्रीदेवीताई आणि जॉन अण्णा असतील, ही सगळी माणसं ही कुठलाही वारसा नसताना, म्हणजे कुणाचंही घराणं हे राजकारणामध्ये नव्हतं, कुणाचेही आई वडील खूप मोठ्या पदावरती नव्हते, कुणालाही श्रीमंती लाभलेली नव्हती, पण बहुजन समाजामधून ही सगळी माणसं संघर्ष करून आज कुणी महापौर झालं, कुणी नगरसेवक झालं, कुणी स्थायी समितीत सभापती झालं. त्यामुळे नक्कीच या सगळ्यांच्याच मनातल्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्यात अशी शुभेच्छा देते. पण येणाऱ्या काळामध्ये सोलापूरचं राजकीय चित्र हे नक्कीच बदललेलं दिसेल आणि त्यासाठी दोनच वाक्य सांगते कि सपने उनके नहीं पूरे होते जिनके बाप बड़े होते. सपने उनके नहीं पूरे होते जिनके बाप बड़े होते हैं. सपने तो उनके पूरे होते हैं जो जिद पर अड़े होते हैं. त्यामुळे हे अशाच व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे. त्यामुळं त्यांची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत अशा मी शुभेच्छा देते. एक महिला राजकारणी म्हणून नक्कीच आपण एक स्वतःचा ठसा सोलापूरमध्ये उमटवलेला आहे, तो इथून पुढेही मोठा होत राहावा अशा शुभेच्छा या ठिकाणी देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.
होतात व सीएम सर्व चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत, मालूम अशा पद्धतीने कार्यकर्त्याला नेहमी सन्मान देणारे, प्रोत्साहन देणारे आमचे मार्गदर्शक, आमचे ज्येष्ठ नेते